नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडा फूड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। आयटी पार्कची 500 कोटींची जागा कोरेंना 30 कोटींना दिली, सतेज पाटील यांचा आरोप। कोल्हापुरातील विश्व पंढरीजवळील 4 ते 5 एकर जागा आहे। 500 कोटी रुपयांची ही जागा आमदार विनय कोरे यांना अवघ्या 30 कोटी रुपयांमध्ये दिली आहे। ही जागा वाचवण्यासाठी जनसुराज्यने महापालिका निवडणुकीत पॅनेल उभे केले आहे, असा आरोप काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी रविवारी केला। महापालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित कॉर्नर सभेत ते बोलत होते। काँग्रेसची मते खाण्यासाठी जनसुराज्य उभे आहे, असा आरोपही आमदार पाटील यांनी केला। आमदार पाटील म्हणाले, विश्व पंढरीजवळ 4 ते 5 एकर जागेवर अनेकांचा डोळा होता। मी ती जागा कुणालाही द्यायची नाही ही भूमिका घेतली होती। तेथे केशवराव भोसले सारखे आणखीन एखादे नाट्यगृह मैदान करण्याचा माझा विचार होता। ती जागा सार्वजनिक वापरासाठी राहिली पाहिजे अशी माझी भूमिका होती। आमचे सरकार होते तोपर्यंत कुणाचे काही चालले नाही, मात्र सरकार बदलले आणि ताबडतोब 500 कोटींची जागा आमदार कोरे यांना 30 कोटींमध्ये देऊन टाकली। ही जागा वाचवण्यासाठीच त्यांनी पॅनेल उभे केले आहे। या जागेचा निर्णय होत असताना मी आयुक्तांना ही जागा महापालिकेला मागून घ्या असं सांगितलं होतं। महापालिकेला जागा कमी पडत आहे। उद्याच्या काळात किमान 7,000 वाहनांचे बहुमजली पार्किंग करण्याचे उद्दिष्ट आहे, मात्र हे करण्यासाठी जागा नाही। म्हणून ज्या सरकारी जागा आहेत त्या महापालिकेकडे राहिल्या पाहिजेत ही आमची भूमिका आहे। अशा जागा जे बळकावत आहेत त्या काढून घ्यावे लागतील, असा इशाराही आमदार पाटील यांनी दिला।